जरांगे पाटलांनी मुंबईत येण्यासाठी रोड मॅप दिलाय कार्यकर्त्यांना। अनेक वाहनातून ते मुंबईला येणार आहेत। सरकारची काय तयारी? यापूर्वी सुद्धा सरकारच्या वतीनं अनेक मंत्री महोदयांनी जरांगे पाटील साहेबांना विनंती केलेली आहे। मुंबईला येण्याची आवश्यकता त्यांना नाही। राज्य सरकार मराठा आरक्षण हे कायमस्वरूपी टिकणारं देण्यासाठी कटिबद्ध आहे। त्या दृष्टीनं डेडिकेटेड कमिशन राज्य मागास आयोगाची पुनर्गठन झालेलं आहे। राज्य मागासवर्ग आयोगाचं काम सुरू झालेलं आहे आणि मी देखील सांगितलं 2 दिवसापूर्वी की मराठा आरक्षणाविषयी 80% सुटलेला आहे, 20% बाकी आहे। आता एवढ्या मोठ्या संख्येनं लोकांना मुंबईला येण्याचं आवाहन करणं, लोकांना रोडमॅप देणं, यामुळं सगळ्यांचीच गैरसोय होणार आहे। जरांगे पाटील साहेबांनी थोडीशी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे, संयमाची भूमिका घेतली पाहिजे। सरकार काही करतच नसेल, हातावर हात मारून बसला असेल तर अशी भूमिका घेणं योग्य आहे। सरकार सकारात्मक प्रतिसाद देते। सतत आम्ही मराठा आरक्षण उपसमितीचे सगळे मंत्री 24/7 त्याच्यावरती काम करतोय। का गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट। टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फॅन्टास्टिक नाम। सुप्रीम कोर्टमध्ये सुदैवानं आपलं क्युरेटिव पिटिशन ॲडमिट झालंय, त्याच्यावर 24 तारखेला सुनावणी होणार आहे। सगळ्या बाजू आता एवढ्या सकारात्मक आहेत, प्रश्न सुटण्याच्या मार्गावरती आहे आणि मग लाखो लोकांना मुंबईमध्ये या म्हणणं, त्यांची गैरसोय होणं ही मला योग्य, म्हणजे मला ते काय बरोबर वाटत नाही। मी परत एकदा जरांगे पाटील साहेबांना परत एकदा आपल्या आजच्या इंटरव्ह्यूच्या आपल्या बाईटच्या माध्यमातून विनंती करेन की त्यांनी संयमाची भूमिका घ्यावी। त्यांच्या काही सूचना असतील की बाबा 24 तारखेच्या क्युरेटिव पिटिशनमध्ये सरकारनं हे मुद्दे मांडावेत, त्यांच्याशी कधीही चर्चा करायची आमची तयारी आहे। ते जे मुद्दे सांगतील, जे समजा क्युरेटिव पिटिशनमध्ये मांडणं अत्यंत आवश्यक आहे ते आम्ही मांडू। जे त्यांना काय या मराठा आरक्षणाच्या बाबतीत म्हणायचे त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला आम्ही सतत तयार आहे, परंतु कोणाचीही गैरसोय होणार नाही अशी भूमिका जरांगे पाटील साहेबांनी घ्यावी, एवढंच मला म्हणायचं। बच्चू कडूंनी शरद पवारांना चहाला बोलवलंय, महायुतीत 3-4 जागा लोकसभेच्या मागल्या, हे दबाव तंत्राचा भाग वाटतो? मला त्या बाबतीत काही सांगायचं नाही। राजकीय पक्ष आणि राजकीय नेतृत्व असताना सुद्धा काही व्यक्तिगत संबंध असतात। आता पवार साहेबांचा सारखा ज्येष्ठ नेता, राज्याचं नेतृत्व करणारे नेते हे आपल्या गावात येत आहेत म्हणल्यानंतर बच्चू कडू साहेबांनी त्यांना चहाला बोलवलं असेल, पण तुम्हाला माध्यमांना माझी विनंती आहे, तुम्ही दुसरं दाखवत नाही। बच्चू कडू काय म्हटले की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत आम्ही महायुतीबरोबर आहे, त्यामुळे तुम्ही ते सुद्धा जरा जास्त दाखवा। तुम्ही एवढंच दाखवताय की बच्चू कडूंच्याकडे पवार साहेब गेले, आता काय महायुतीचं होणार? महायुतीत कुठलाही धुसफूस नाही, महायुतीत कुठलेही मतभेद नाहीत। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, दुसरे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली महायुती भक्कम आहे। 45+ खासदार आणि 200+ आमदार हे आज तारखेला तारीख, ठिकाण, वार आणि हे असलेले साक्षीदार यांच्या देखत तुम्ही लिहून ठेवा, याच्यामध्ये बदल होणार नाही। 45 खासदार महायुतीचे महाराष्ट्रातून निवडून येतील आणि 200पेक्षा जास्त आमदार महाराष्ट्रातून महायुतीचे निवडून येतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।